येथील महात्मा फुले विद्या मंदिर या माध्यमिक शाळेत 10वीच्या परीक्षेसाठी आवश्यक CCTV यंत्रणा बसवण्यात आली आहे। बोर्डाच्या निर्देशनानुसार यंदापासून सर्व परीक्षा केंद्रांवर CCTV बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे। या शाळेत दरवर्षी कासगाव, गोरेगाव, ढवळेपाडा, कुडसावरे, काराव, पाषाणे तसंच वांगणी परिसरातील विविध शाळांमधील सुमारे 550 ते 600 विद्यार्थी 10वीची परीक्षा देतात। यापूर्वी या विद्यार्थ्यांना नेरळ, बदलापूर किंवा अंबरनाथ येथे परीक्षा देण्यासाठी जावं लागत होतं। वांगणीतील ही सर्वात जुनी माध्यमिक शाळा असून संस्थाचालक आणि शाळा व्यवस्थापनाच्या प्रयत्नामुळे 17 वर्षांपूर्वी येथे 10वी बोर्ड परीक्षा केंद्रासाठी मंजुरी मिळाली होती। मात्र मराठी माध्यमांच्या शाळांना निधी अभावी महागडी यंत्रणा उभारणं कठीण ठरत होतं। ही गरज लक्षात घेऊन बदलापूरमधील युवा उद्योजक निमेश जनवाड यांनी शाळेला CP+ HD कॅमेरे, DVR, हार्ड डिस्क तसंच CCTV साठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले। त्यामुळे यंदा परीक्षा केंद्रांसाठी आवश्यक अट पूर्ण झाली असून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षेची अट पूर्ण होणार आहे। सर्वप्रथम तर इथे जे विद्यार्थी शिकत आहेत असे 10वीचे विद्यार्थी मला जवळपास साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 550 ते 650 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत। त्या सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो की सर्व विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्कने आणि गुणांनी पास व्हावे आणि या शाळेचं नाव मोठं करावं आणि वांगणी शहराचं नाव मोठं करावं, त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचं नाव देखील मोठं करावं असं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज आमच्या माध्यमातून या शाळेला आज आम्ही CCTV कॅमेरे 10वीच्या शालांत परीक्षेच्या रूममध्ये लावण्यासाठी दिलेले आहेत आणि मी तर याचा करता आहे, याचे करविता आहेत म्हणजे माझे आमचे जवळचे एकदम मयुरेश कडव सर पत्रकार आहेत, अजय जोशी सर आहेत, यांच्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं की अशा ठिकाणी आपल्याला CCTV कॅमेरे द्यायचे आणि मी पटकन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय असल्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारे विचार न करता लगेच निर्णय घेतला की आपण या शाळेला CCTV द्यावे आणि हे CCTVचं जे साहित्य आहे ते शाळेला देण्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत। सोबत कुटुंब आहे, मुलगी आहे, माझी बायको आहे, अजय जोशी सर स्वतः आहेत, मयुरेश सर आहेत आणि शेलार साहेब आहेत, शाळेचे मुख्याध्यापिका आहेत आणि माझे मित्र आहेत। तर असंच माझं अशी इच्छा आहे की असं इथून पुढे सुद्धा जर कधी माझी गरज या शैक्षणिक संस्थेला लागली तर निश्चिंतपणे मी शाळेला सांगितले की तुम्ही कधीही आम्हाला सांगा, आम्ही वेळोवेळी या शाळेच्या मदतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही नेहमी हातभार लावू। मी जनवाड हे नाव ऐकत होतो, एवढंच मीडियावर किंवा इथे काही व्हॉट्सअप ग्रुपवर बघायचो, पण त्याच्याकडे खरं एक सोशल अँगल आहे। त्याला ही जी आमच्या शाळेला म्हणजे महात्मा फुले विद्या मंदिरला आता 10वीच्या SSC शालांत परीक्षा होत आहेत आणि त्यासाठी CCTVची गरज होती आणि आम्ही कोणतरी डोनर, कारण काही व्यवस्था नव्हती, कोणतरी डोनर बघत होतो आणि आमच्या शाळेचे एक माजी विद्यार्थी आणि आपले प्रतिथे असे डिजिटल जे पत्रकार आहेत आमचे माजी विद्यार्थी मयुरेश कडव यांना ती गोष्ट समजली आणि ती निमित्त त्यांनी कानावर घातली। आमच्या प्रिन्सिपलना लगेच त्या मयुरेश कडवनी सांगितलं की आम्ही काहीतरी व्यवस्था करतो आहे आणि त्यांनी जेव्हा निमिषला सांगितलं तेव्हा निमिष ताबडतोब तत्पर तो तयार झाला आणि मला वाटतं एक 24 का मला वाटतं 2 दिवस पण नसते झाले, एक 48 तास झालेत म्हटलं सांगायचं तर। त्या ताबडतोबीनं आज आम्हाला इथं समोरच तुम्ही बघत असाल इथे बाजूलाच त्यांनी चांगले जे CP+ कॅमेरे आहेत म्हणजे जे क्वालिटीमध्ये म्हणतात आणि त्याचा उपयोग आपल्या शाळेला मला वाटतं बऱ्याच वर्ष तो होणार आहे, असे चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे आणि सगळं ते साहित्य त्यांनी निमिष जनवाडनी दिलं। मी शाळेच्या वतीनं, महात्मा फुले विद्यामंदिरच्या वतीनं आणि विशेषतः जे आमच्याकडे 578 विद्यार्थी शालांत परीक्षा देणार आहेत, आता 20 तारखेला शालांत परीक्षा सुरू होतील आणि 578 विद्यार्थी ते परीक्षा देणार आहेत, त्यांच्या वतीनं आणि त्यांच्या पालकांच्या वतीनं निमिष जनवाडला मी धन्यवाद देतो आहे।